डोंबिवली मारहाण प्रकरणामध्ये MK एजन्सी जी आहे त्या एजन्सीच्या माध्यमातून दोन्ही डॉक्टर जे आहेत ते त्या शास्त्रीनगर रुग्णालयात काम करत होते. मात्र आता एकूण किती डॉक्टर काम करतात, काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी त्याच एजन्सीचे जे अधिकारी आहेत आज मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटीला आलेले. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आज तुम्ही ज्या अधिकाऱ्यांना भेटायला आलेले मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना काय नेमकी मागणी तुम्ही केलेली आहे? मागणी अशी आमची डॉक्टरांकडून मागणी आहे की आम्ही जी सेवा बजावतोय 24 आवर्स ती आम्ही सेवा बजावताना आमचे जे मेल फिमेल डॉक्टर असतात ते रात्रंदिवस तिथं काम करतात. त्यांच्यावरती कुठलीही घटना जेव्हा घडते तेव्हा सिक्युरिटी गार्ड किंवा वगैरे त्याची सुरक्षा 24 आवर्स झाली पाहिजे, तशी त्यांची मागणी आहे. त्या मागणीसाठी तोंडी आम्ही इथं आलो होतो बोलायला. आता एकूण किती डॉक्टर तुमच्याकडे काम करतात आणि ते आता कामावरती येत आहेत की थांबलेत? कारण असं कळलं आहे की जोपर्यंत सुरक्षा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही येणार नाही असं ते. नाही तसं काही नाही आहे. आमचे डॉक्टर सध्या आमचे डॉक्टर ऑन ड्युटी अजून आहेत, तिथे करत आहेत. आणि जे 2 डॉक्टर जे आहेत त्यांचा अजून राजीनामा अजूनपर्यंत आलेला नाही आहे. कारण थोडेसे ते घाबरलेत म्हणून कदाचित ते मला म्हटले की आम्ही नंतर तुम्हाला राजीनामा वगैरे देऊ का किंवा नाही पण देणार, असं अधिकृत माहिती त्यांच्याकडे आम्हाला अजून आली नाही आहे. जोपर्यंत त्यांच्याकडे येत नाही तर आम्ही सांगू शकत नाही काही. पण आता तुमच्याकडनं त्यांना काय कॉन्टॅक्ट झालं आहे का? कॉन्टॅक्ट झालेला आहे. त्यांचा फोन आलेला का दादा आम्ही थोडा 4-5 दिवस आम्ही जरा थोडा आराम करतो, रिलॅक्स करतो, त्याच्यानंतर आम्ही राजीनामा द्यायचा का नाही द्यायचं आहे आम्ही ठरवतो. काय त्यांची परिस्थिती काय आहे, मानसिकता काय आहे? मानसिक त्रास झालेला त्यांना, थोडे घाबरलेत ते. म्हणजे जर ते हॉस्पिटल यायला ते घाबरत आहे. दुसरीकडे पाहिलं आपण एक एजन्सी चालवतात, ज्या पद्धतीने सगळे डॉक्टर्स आहेत नेमके त्या एजन्सीच्या माध्यमातून आता तुम्हाला काय भीती आणि काय नेमकं तुम्हाला सुरक्षा पाहिजे होती? भीती तर आहेच. आता काय बोलणार, आता वारंवार अशी घटना ते शास्त्रीनगरला घडत आहेत, ते सगळ्यांनाच माहीत आहे. आम्ही सांगण्यापेक्षा प्रामुख्याने काय मागणी होती? मागणी अशी आमची आहे की जे आमचे जे कर्मचारी जे डॉक्टर आहेत त्यांची सुरक्षता चांगली व्हावी तिथं, म्हणून बस. रात्रीच्या वेळेला पण डॉक्टर काम करतात, गर्दीले असतील किंवा नशे करणारे लोक येतात, मग तेव्हा कशी सुरक्षा पाहिजे? म्हणजे नेमकं काय पाहिजे? पोलीस चौकी झाली पाहिजे, असं का वारंवार तिथं अशा घटना घडायला नको म्हणून. पोलीस चौकी जर झाली तर एक किमान तरी घटना थांबतील, तरी पोलिसच धाक असेल तिथे. एकंदरीत मोठ्या मानसिक तणावामध्ये सगळे डॉक्टर आहेत. लवकरात लवकर त्या ठिकाणी चौकही बांधावी आणि आम्हाला सुरक्षा द्यावी अशी मागणी आता सगळ्याच डॉक्टरांकडनं केलेले पाहायला मिळत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.